नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण आलोय महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी या गावी। प्रत्येक धार्मिक स्थळाला एक विशिष्ट असा इतिहास लाभलेला असतो। तसाच इतिहास सोनारी येथील काळभैरव मंदिराला लाभलेला आहे। घे सोनारीचे काळभैरवनाथ मंदिर हे सीना नदी जवळ वसलेले आहे। संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींची इथे समाधी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथेही डवरी गोसाव्यांची जात पंचायत भर। सोनारी येथे लोकतीर्थ, नागनिर्झरी तीर्थ, बागनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गडीचे अवशेष, वीरगळ नाथ योगींच्या समाधी। काळभैरवनाथ हे देवस्थान अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे, त्यामुळे हे मंदिर भक्तांसाठी सदैव खुले असते। काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे। या मठात भद्रकाली देवीची गुफा। काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील एका विशाळ प्रवेशद्वारातून जावे लागते। येथे नगारखाना आहे। प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूला एक लाकडी सुंदर रथ दिसतो। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाळ बारव आहे। बारव म्हणजे एक प्रकारचा तलाव, बावडी म्हणतात ना मोठी। ही बारव सुवर्ण तीर्थ या नावाने ओळखली जाते। याच्या स्थापत्य रचनेनुसार ही बारव 15व्या-16व्या शतकातील असावी। बारव पार करून गेल्यानंतर समोर उंच 2 दीपमाळा लागतात। दीपमाळांसमोर काळभैरवनाथाचे मंदिर आहे। मंदिराच्या सभामंडपाच्या तुललेले मंदिराचे शिखर थोड्या जुन्या धाटणीचे दिसते। पूर्वी सभामंडपातील स्तंभ लाकडी होते। गर्भगृहात एक उंच वट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या उत्तर मध्ययुगीन दगडी प्रतिमा ठेवल्या आहेत। मंदिराच्या चारी बाजूंनी बंदस्त कुंपण। मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झाल्याने त्या मंदिराच्या एका बाजूला ठेवल्या। मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वार आहे। चैत्र व कार्तिक महिन्यात येथे जत्रा भरते। यावेळी येथील रथातून काळभैरवनाथाची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते। रोज दिवसातून 2 वेळा काळभैरवनाथाची पूजा देखील केली जाते। आपण गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला काही अडचण येणार। तुम्हाला सांगतो, सोनारी या नावाविषयी एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे। काळभैरवनाथाने भद्रकाली देवीचे सहकार्याने सुवर्णासूर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला। यामुळे या ठिकाणचे नाव सुवर्णपूर पडले। पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन याचे नाव सोनारी झाल्याची आख्यायिका भैरवनाथ महात्म्यात पाहावयास मिळते। संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी भैरवनाथ महात्म्य लिहिल्याचे म्हटले जाते। कल्याण स्वामींचे वास्तव सोनारी पासून 4 किलोमीटर दूर डोमगाव या गावात त्यांची समाधी आहे। अनेक भाविक सोनारी या तीर्थक्षेत्रात सोनार सिद्ध या नावाने ओळखतात। सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथपंथांचा एक भैरवनाथ मठ आहे। या मठाची स्थापना 14व्या शतकात झाली असावी असा अंदाज काही अभ्यासक वर्तवतात। भैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानांची नाथ संप्रदायाशी असणारा कागदीपत्र संबंध 15व्या शतकातील काळभैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानाची नाथ संप्रदायाचा असणारा कागदोपत्री संबंध 15व्या शतकात पर्यंत मागे नेता येईल। याबाबत 1774 मध्ये महदजी शिंदे यांचे निवाडा पत्र, 1795 सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे। महदजी शिंदे यांनी दिलेल्या निवाडा पत्रात या स्थानाची माहिती भैरवनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे। सदर निवाडा पत्रानुसार भैरवनाथ मठातील चौक, पूजा पातर इत्यादी पूजा विधींचे अधिकार मिळवण्यासाठी नाथ संप्रदायातील मालिक जोगी शाखेचे नाथ योगी व डवरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये वादविवाद होते। या वादविवादांची मालिका 1475 पासून 1794 पर्यंत चालू राहील। अवधूतनाथ व निंबानाथ यांच्या
मध्ये पूजाविधीसाठी वरिष्ठ व कनिष्ठ पदावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही पक्षकार स्थानीय पंचायतीत गेले. त्यानंतर तेथे समाधान न झाल्याने हा वाद आंबेजोगाई येथील जात पंचायतीत मिटवण्यात आला. महदजी शिंदे यांचे निवाडापत्र ऐतिहासिक दस्तावेज आहे. सदर पत्रात पातर पूजेचा उल्लेख आलेला आहे. ही पातर पूजा म्हणजे आज नाथ संप्रदायात प्रचलित असलेली पात्र पूजा. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथून हजारो नाथ योगी पात्र देवतेसोबत कर्नाटकातील कद्रीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंताची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक 12 वर्ष म्हणजे नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याचा नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात. ही परंपरा काही शतके जुनी मानली जाते. त्यामुळे महदजी शिंदे यांच्या निवाडपत्रावरून नवनाथ झुंडीची परंपरा कमीत कमी 15व्या शतकापासून तरी प्रचलित असल्याचे इतिहास अभ्यासक कैलास मात्रे यांनी सांगितले आहे. काळ भैरवनाथ हे आमचे कुलदैवत. काळ भैरवनाथाच्या दर्शनासाठी आम्ही सतत येत असतो. आमची पिढ्यानपिढ्या या देवावरती श्रद्धा आहे. चैत्र व कार्तिक महिन्यात यात्रेला संपूर्ण जिल्ह्यातून राज्यातून लोक येतात. कारण प्रत्येकाची देवावर श्रद्धा खूप असते. फक्त आमचेच नाही तर संपूर्ण सोनारी या गावचे काळ भैरवनाथ हे कुलदैवत आहेत. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या तुम्ही सबस्क्राईब करत नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.